नशीब जर चमकणार असेल तर ते कधी पण आणि केव्हा पण चमकू शकतं. जसं माणसांच्या आयुष्यात असतं तसंच ह्या झाडांच्या पण आयुष्यात असतं. आता ह्या झाडाची त्यामागची स्टोरी सांगते. 2 महिन्यापूर्वी नर्सरीत गेली होती बाकीची झाडं आणायला आणि तिकडे नर्सरीवाल्या दादांनी ही एक फांदी तोडून तिकडे बाजूला फेकली होती, जी खराब झाली होती. पण मी ती घेऊन आली आणि घरी 2 दिवस पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला थोडासा जीव पकडल्यावर मी ती मातीमध्ये रुजवली आणि आता त्याचा रिझल्ट बघा. रोज एक नवीन फूल येतं आणि छान वाटतं बघून. त्याचं नशीबच होतं ते, की त्याला ते अजून एकदा चमकायचंच होतं आणि ते चमकते रोज एक फूल देऊन. त्यानंतर आज संडे. मग संडे म्हटल्यावर नॉनव्हेज वगैरे असं काहीच नाही. कारण आज आमच्या कुळदेवतेचा वार ज्योतिबाचा आणि आम्ही तो पाळतो आणि आम्ही आज छान असं व्हेज करतो. तर व्हेजमध्ये आज काय, व्हेजमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी असतात. असं नाही की नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे संडेला. कारण इकडे असं बोलतात की संडेच्या दिवशी आरामात सगळं नॉनव्हेज बनवायचं, तर तुम्ही काय व्हेज खाता. पण नाही, आम्ही आमच्या कुळदेवतेचा वार पाळतो. त्यासाठी इथे बघा पनीरची भाजी आणि इकडे छान अशा विदू बोलली, "मम्मा मी आज तुला चपातीला हेल्प करते" आणि तिने छान चपात्या बनवल्या. आणि चपात्या पण एवढ्या छान भाजल्या वगैरे होत्या, गोल वगैरे आकार वगैरे तेच नंतर होऊन जाईल, हळूहळू शिकते आहे ती. आणि त्यानंतर मग मी जेवण वगैरे वाढायला घेतलं आणि आज जेवणाचा मेनू पूर्ण तुम्हाला दाखवते. आज संडे स्पेशल आमच्याकडे काय आहे, तर ताकाची कढी, पनीरची भाजी, काकडी, भात आणि विदूने स्पेशली बनवलेल्या चपात्या. चपातीचं पीठ मळण्यापासून बनवण्यापर्यंत हे सगळं तिनेच बनवलं होतं. आणि दुपारी आराम वगैरे केला. संध्याकाळच्या दिवाबत्तीची वेळ झाली, दिवाबत्ती केली आणि संध्याकाळच्या वेळेला असा भीमसेन कापूर किंवा आपला नॉर्मल कापूर जो असतो त्याचा एक तुकडा असा आपण दरवाजावरती उंबरठ्यावरती जाळायचा. ह्याच्या मागचं कारण म्हणजे घरात प्रसन्नता राहावी, बस बाकी काही वेगळं असं कारण नाही. सकारात्मक राहावं घरात आणि प्रसन्न वाटावं, मन प्रसन्न राहावं, हे एकच कारण आहे त्याच्यामागे. आणि एक तुकडा मी असा मशीनमध्ये पण ठेवते, जेणेकरून तो असं हळूहळू दरवळत राहतो, तर खूप छान वाटतं. 2-3 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, भाऊबीज स्पेशल ओवाळणी म्हणून ह्या साड्या भेटल्या होत्या. म्हणजे एक फ्रेंडची एक माझी आहे, पण साड्याची क्वालिटी एक नंबर होती. त्यासाठी थँक्यू.